Good morning. Good morning, students. We are going to new point, vapor pressure. What is meant by vapor pressure? Vapor pressure is also one type of evaporation. Vapor pressure is a one type of evaporation. Evaporation म्हणजे माहिती आहे तुम्हाला एखाद्या लिक्विडचं वेपर्समध्ये कन्व्हर्शन होणे याला आपण इव्हापरेशन असं म्हणतो. मग वेपर प्रेशर जर बघायचं असेल तर वेपर प्रेशर नेमकं कोणाचं पाहायला मिळतं? ज्या मॉलिक्युल्समध्ये लेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन अवेलेबल असतं. त्याच्यासाठी आपण तीन कन्सेप्ट बघणार आहोत. एक आहे सॉलिडमध्ये ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, लिक्विडमध्ये लेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, तर गॅसियसमध्ये लिस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि वेपर प्रेशर म्हणजे लिक्विडचं गॅसियसमध्ये कन्व्हर्शन होणे आणि त्या गॅसियसचं जे काही प्रेशर क्रिएट होणार आहे या कन्सेप्टला आपण वेपर प्रेशर असं म्हणतो. लक्षात येते का? बघा, एखादा सॉलिड आहे, सॉलिडला हीट केल्यानंतर तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल, बरोबर ना? सॉलिडला हीट केल्यानंतर तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल, लिक्विडला हीट केल्यानंतर तो गॅसियसमध्ये कन्वर्ट होईल आणि मग गॅसियसच्या ज्या काही वेपर क्रिएट होतील. आता या ठिकाणी आपण वेपर प्रेशर नेमकं कुठल्या कंडिशनला म्हणायचं, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यामध्ये लेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं तर त्यापासून आपल्याला वेपर प्रेशर पाहायला मिळतं. म्हणजे ज्यांची कायनॅटिक एनर्जी ग्रेटर असते अशाही कन्सेप्टमध्ये आपण वेपर प्रेशर पाहायला मिळतं. तर एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ फ्लास्क आणि या फ्लास्क मध्ये हा लिक्विड आहे. दिस वन इज अ लिक्विड. या लिक्विडच्या सरफेसला मॉलिक्युल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, हे मॉलिक्युल्स आहेत. आणि लिक्विडच्या आतमध्ये सुद्धा काही मॉलिक्युल्स आहेत. तर नेमकं वेपर प्रेशर किंवा वेपर्स कोणाच्या क्रिएट होतील, तर वेपर्स जे मॉलिक्यूल त्या लिक्विडच्या सरफेसला, दिस वन इज अ ओपन फ्लास्क, बरोबर ना? दिस वन इज अ ओपन फ्लास्क कंटेनिंग लिक्विड, and vapor pressure or vapor is created, or the liquid or any substance is evaporated from their surface. म्हणजे हे सरफेसचे मॉलिक्यूल इव्हापरेट झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, सरफेसचे मॉलिक्यूल इव्हापरेट, कारण का लिक्विडच्या आतमध्ये जे मॉलिक्यूल आहेत तर त्यांना सर्व बाजूनी म्हणजे ऑल साइड्स, in their all sides force is exerted, therefore these molecule cannot be evaporated. So these molecule, if we provide heat, जर या फ्लास्कला आपण हीट प्रोव्हाइड करत असाल तर ते मॉलिक्यूल हीट ॲब्सॉर्ब करतील आणि हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्यांच्याकडची एनर्जी इन्क्रीज होईल, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल. मग ते सरफेसला पोचतील आणि सरफेसला पोचल्यानंतर त्या ठिकाणी परत कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल आणि तिथं परत कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली की त्याचं इव्हापरेशन होईल. दॅट मीन्स द मॉलिक्यूल which is present on the surface is to be evaporated because
the surface molecule having greater kinetic energy as compared to the middle molecule. कारण या ठिकाणी हे कसे मॉलिक्युल्स आहेत, बल्क ऑफ मॉलिक्युल्स आहेत. या ठिकाणी जे आहेत मॉलिक्युल त्यांची कायनेटिक एनर्जी कशी आहे, अतिशय जास्त आहे. आणि असे मॉलिक्युल इव्हापरेट होतील. ओनली वी एक्सप्लेन द इव्हापरेशन. मुद्दा लक्षात येते का बघा. मुद्दा लक्षात येते का. आपण सध्या फक्त आणि फक्त इव्हापरेशन पाहतो आहोत. म्हणजे एखादा लिक्विड आणि त्याचं वेपर्समध्ये कन्व्हर्शन होणे. कुठले मॉलिक्यूल इव्हापरेट होतात, जे मॉलिक्यूल ज्या फ्लास्कमध्ये सरफेसला आहेत त्यांच्याकडं इव्हापरेशन होणं पॉसिबल आहे. त्याचबरोबर एखाद्या फ्लास्कमध्ये मिडलमध्ये असलेले मॉलिक्यूल इव्हापरेट होणार नाहीत, कारण याच्या सर्व बाजूनी फोर्स अप्लाय झालेला असतो. म्हणून यांना बल्क मॉलिक्यूल असंही म्हणतात. तर या प्रत्येकाच्या या डायरेक्शननी फोर्स अप्लाय झालेला आहे, त्याच्यामुळं हे मॉलिक्यूल याच ठिकाणी इकडं तिकडं होतात. पण यांना जर एनर्जी मिळाली, दिस मॉलिक्यूल प्रोव्हाइड्स एनर्जी. दिस मॉलिक्यूल इज अ रीच ऑन द सरफेस ऑफ लिक्विड और सरफेस अँड देन दे आर इव्हापरेट्स. मग हा फ्लास्क कसा आहे, ओपन फ्लास्क. ओपन फ्लास्क मध्ये जर या लिक्विडचं इव्हापरेशन जर होत असेल, ओपन फ्लास्क मध्ये या लिक्विडचं जर इव्हापरेशन होत असेल, तर त्या लिक्विडचं वेट सुद्धा डिक्रीज होत असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, या फ्लास्क मध्ये 1 लिटर वॉटर आहे आणि तुम्ही साधारणतः 15 मिनिटं 20 मिनिटं आणि त्याचं आपण वजन केलं. 1 लिटर वॉटर आहे या फ्लास्कमध्ये, त्याचं तुम्ही वेट केलं. वेट केल्यानंतर ते फ्लास्क गॅसवरती ठेवला, हिटिंग चालू केली. साधारणतः 1 तासानंतर त्या फ्लास्कला पुन्हा आपण बाजूला केलं. बाजूला केल्यानंतर त्याला थंड केलं आणि कूल केल्यानंतर पुन्हा त्याचं वेट केलं, तर त्या वेटमध्ये तुम्हाला लॉस पाहायला मिळतो. काय पाहायला मिळतो, वेट लॉस पाहायला मिळतो. कारण का, तर या ठिकाणचे जे मॉलिक्युल्स आहेत, सरफेसला असणारे जे मॉलिक्युल्स आहेत, ते मॉलिक्यूल वेपरच्या फॉर्ममध्ये एस्केप झालेले आहेत. एस्केप झाले असल्यामुळं या मॉलिक्युलचं वेट डिक्रीज झालेलं आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इव्हापरेटेड इन द फॉर्म्स ऑफ वेपर्स. खूप सारे मॉलिक्यूल वेपरच्या फॉर्ममध्ये निघून गेले असल्यामुळं इथं मॉलिक्यूल कमी आहेत आणि कमी असल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणचं वेट ऑफ लिक्विड हे डिक्रीज झालेलं आहे. पण मग या ठिकाणी आपण वेपर प्रेशर काउंट करतो का, कारण हा जर फ्लास्क असा आहे तर या ठिकाणी आपण वेपर प्रेशर काउंट करणार नाही. गॉट इट. या ठिकाणी वेपर प्रेशर आपण, कारण या ज्या वेपर्स बाहेर पडतील, एव्हरीवन गेट इव्हापरेटेड, याचं वेपर प्रेशर कसं काउंट करता येईल. ज्या काही वेपर्स बाहेर पडणार आहेत त्या पडणाऱ्या सर्व वेपर्स सराउंडिंग मध्ये ऍड होतील. मुद्दा लक्षात येते. या सर्व वेपर्स सराउंडिंग मध्ये ऍड होतील आणि त्या वेपर सराउंडिंग मध्ये ऍड झाल्यामुळे काय होईल नेमकं, या वेपर ज्या सराउंडिंग मध्ये ऍड झाल्या तर काय होईल, याचं प्रेशर आपल्याला पाहायला मिळणार नाही. मग वेपर प्रेशर कधी पाहायला मिळतं, जर हाच फ्लास्क क्लोज असता, तर आपल्याला त्याचं वेपर प्रेशर. म्हणून आपण ओपन फ्लास्कला जर काळजीपूर्वक पहा. समजा एखादा पदार्थ तुम्हाला फ्लास्क मध्ये शिजवायचा आहे. क्लिअर. एखादी वस्तू एखाद्या भांड्यात तुम्हाला शिजवायची आहे. ती जर शिजवायची असेल तर तुम्ही दोन डिफरंट टाइप्स ऑफ फ्लास्क तुम्ही घेऊ शकता. वन फ्लास्क इज कॉल्ड एज प्रेशर कुकर, अनदर फ्लास्क इज कॉल्ड एज पातेलं. सेम weight, same volume of any substance we cook in the open flask, that is called patela, and closed flask, that is a pressure cooker. In pressure cooker
this food material is cooked very fastly as compared to the open flask, that is patila. Reason, that is a vapor pressure is exerted on the surface of that liquid. मुद्दा लक्षात येते का बघा. आता हे ओपन आहे, या वेपर्स निघून जातील, याचं प्रेशर पडणार आहे का कुठं? नाही, याचं प्रेशर बाहेर चाललंय. ज्या वेपर्स तयार होतात ना, त्या वेपर्स काय चालल्यात? बाहेर चालल्यात. त्याच्यामुळे या ठिकाणी हा जर फ्लास्क ओपन असेल तर याच्यापासून आपल्याला वेपर प्रेशर पाहायला मिळणार नाही. मग काय मिळणार आहे? याच्या वेपर्स पाहायला मिळतील पण प्रेशर पाहायला मिळणार नाही. ओपन फ्लास्क आहे, ओपन फ्लास्क असल्यामुळे त्याच्यामध्ये जो कुठला लिक्विड आहे त्याचं वेट डिक्रीज होईल, त्याच्या वेपर ज्या काही क्रिएट होणार आहेत त्या एस्केप्स होतील, आणि अशा फ्लास्क आपण वेपर प्रेशर काउंट करू शकत नाही. मग कोणाचं करायचं काउंट? जर हाच फ्लास्क जर क्लोज असेल, हा फ्लास्क आता आपण क्लोज केला, लक्षात आलं का? आता या ठिकाणी काय होते? वेपर कांट एस्केप्स. वेपर बाहेर पडतील का? नाही, कारण फ्लास्क कसा आहे? क्लोज फ्लास्क आहे. मग इव्हापोरेशनची प्रोसिजर चालू आहे, वेपरायझेशन चालू आहे, and certain distance these vapors is reaches here, and that steps there is a condensation produces. Clear? Evaporation and condensation both procedure, that means what? Vapor is converted into liquid. वेपरायझेशन अँड कंडेन्सेशन या दोन प्रोसिजर. वेपर्स म्हणजे काय? गॅसियस स्टेटमध्ये. कंडेन्सेशन म्हणजे काय? इथं आपण कंडेन्सेशन सुद्धा लिहू शकतो. कंडेन्सेशन हे कंडेन्सेशन आहे. इव्हापरेशन म्हणजे या लिक्विडचं वेपरायझेशन होतंय, वेपर्स क्रिएट होतात, वेपर एस्केप्स होतात. एस्केप झाल्यानंतर एका सर्टन हाईटला गेल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होतं, आणि त्या कंडेन्स झालेल्या वेपरचं पुन्हा लिक्विडमध्ये ड्यू टू कंडेन्सेशन दिस वेपर इज कन्वर्टेड इन टू लिक्विड स्टेट, अँड this liquid is regain as it is. That means there is no loss of the liquid in the closed flask, but we observe the equilibrium is maintained. जेवढ्या लिक्विडचं इव्हापरेशन झालेलं आहे त्याच प्रमाणात त्याचं कंडेन्सेशन चालू आहे, म्हणजे वेपर इज इक्विलिब्रियम्स विथ वेपरायझेशन इज इक्विलिब्रियम्स विथ कंडेन्सेशन. आणि मग याच्यामुळं काय होतंय? या वेपर्स या ठिकाणी जमा होतील, या फ्लास्कमध्ये या वेपर जमा होतील, आणि जमा झाल्यानंतर या वेपर्सचं जे काही प्रेशर या लिक्विडच्या सरफेसवरती जर एक्झर्ट होत असेल, पण कुठल्या कंडिशनला? ॲट इक्विलिब्रियम कंडिशनला. दिस वन ॲट इक्विलिब्रियमला. ॲट इक्विलिब्रियमला म्हणजे कोणतं इक्विलिब्रियम? वेपरायझेशन अँड कंडेन्सेशन. दिस इक्विलिब्रियम कंडिशन टू एक्झर्ट. कारण मुद्दा लक्षात घ्या, थिअरॉटिकल याच्यावरती नीट किंवा जेईला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यासाठी सांगतोय. नीट किंवा जेईला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यासाठी काळजीपूर्वक पहा. इक्विलिब्रियम कंडिशनला इक्विलिब्रियम नसेल तर त्याचं प्रेशर एक्झर्ट होणार नाही. म्हणजे ॲट इक्विलिब्रियम कंडिशनला इन क्लोज फ्लास्क, ॲट इक्विलिब्रियम कंडिशनला जे प्रेशर आहे या प्रेशरला पी नॉट म्हणतात. पी नॉट that is called vapor pressure of
प्युअर लिक्विड. याच्यामध्ये दुसरं कोणीही नाही. म्हणजे एनीवन इज टू बी अब्सेंट. झिरोचं मिनिंग काय? कोणीच नाही. याचा अर्थ प्रेशर आहेत एकाच्याच, म्हणजे दुसरं त्याच्यामध्ये कोणी नाही अशा लिक्विडच्या वेपर्स आहेत. आणि मग पहा वेपर प्रेशर काय आहे. इन इक्विलिब्रियम द प्रेशर ऑफ वेपर ॲट इक्विलिब्रियम प्रेशर ऑफ वेपर्स, लक्षात येते की बघा, ॲट इक्विलिब्रियम. आता जो लिक्विड आपण या ठिकाणी ऑब्झर्वेशन करतो आहोत, या लिक्विडचं प्रेशर आहे त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही सबस्टन्स त्यामध्ये अवेलेबल नाही. मग या लिक्विडचं जे वेपर क्रिएट झालेलं आहे इन इक्विलिब्रियमला द वेपर प्रेशर अबाव इट्स लिक्विड, म्हणजे हे जे प्रेशर याच्यावरती पडतंय ॲट इक्विलिब्रियम the vapor pressure at equilibrium, the vapor pressure is exerted on its liquid is called at equilibrium pressure of vapor करू आपण. at equilibrium the pressure of vapor is exerted on its liquid is called vapor pressure of liquid. Vapor pressure of liquid. मुद्दा लक्षात आला का बघा. जेव्हा इक्विलिब्रियम कंडिशनला ॲट इक्विलिब्रियम द प्रेशर ऑफ वेपर्सचे जे प्रेशर आहे, वेपर्स म्हणजे याच्यापासून जर काळजीपूर्वक पहा, याच्यापासून वेपर क्रिएट झाल्यानंतर एका सर्टन हाईटला गेल्या. हा क्लोज फ्लास्क आहे. सर्टन हाईटला गेल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होईल, म्हणजे गॅसियसमध्ये कन्व्हर्शन आणि गॅसचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होण्याची प्रोसेस चालू आहे. इक्विलिब्रियम कंडिशनला जेव्हा येईल, इफ द कंडिशन इज टू बी इक्विलिब्रियम, त्याच वेळेस त्याच्यामध्ये जो रिमेनिंग लिक्विड आहे त्या लिक्विडवरती ते गॅसचं जे प्रेशर एक्झर्ट होणार आहे त्या प्रेशरला वेपर प्रेशर ऑफ लिक्विड असं म्हटलं जातं, किंवा वेपर प्रेशर असंही म्हटलं जातं. लिक्विड आहे तर वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, बरोबर ना. लिक्विडवरती एक्झर्ट होतं म्हणून त्याला वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. आणि दिस वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, दिस वन, इट इज ओनली वन टाइप ऑफ लिक्विड. Another any substance cannot be added into that one. It is a single liquid. Therefore, the vapor is created from the single liquid. That's why it is the represented as P naught or P0. P0 is a vapor pressure of liquid. Any one of them. फक्त एकटाच आहे म्हणून त्याला आपण वेपर प्रेशर ऑफ लिक्विड असं म्हणतो. मग आता पुढचा मुद्दा आहे, वेपर प्रेशर हे कुठल्या कुठल्या कंडिशनवरती डिपेंड आहे. समजा एखादा फ्लास्क असा आहे, एक म्हणजे फ्लास्क जर डिफरंट साईजचे असतील आणि त्याच्यामध्ये सेम अमाऊंट ऑफ लिक्विड असेल, सेम हीट प्रोव्हाइड करत असाल, तर त्यापासून क्रिएट होणाऱ्या वेपर सेम असतील का? मुद्दा लक्षात घ्या. एकाच म्हणजे डिफरंट साईज फ्लास्क आहेत, वेगवेगळ्या आकारचे फ्लास्क आहेत. व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड इज सेम अँड प्रोव्हाइडिंग हीट इज ऑल्सो सेम. म्हणजे त्याला आपण हीट आणि लिक्विड, त्या फ्लास्कमध्ये जो लिक्विड आहे तो साधारणतः 1 लिटर आहे. प्रत्येक फ्लास्कमध्ये 1 लिटर, 3 फ्लास्क आहेत असं कन्सिडर करा डिफरंट साईजचे. प्रत्येकामध्ये 1 लिटर लिक्विड आहे आणि प्रत्येकाला सेम अमाऊंट ऑफ हीट जर प्रोव्हाइड करत असाल तर त्यापासून क्रिएट होणाऱ्या जे काही वेपरचं प्रेशर आहे ते सेम असेल की डिफरंट असेल, तर त्यापासून क्रिएट होणारं वेपर प्रेशर मात्र सेम असेल. का?
कारण वेपर प्रेशर इज डज नॉट डिपेंड्स अपॉन साइज ऑफ द फ्लास्क. क्लिअर? वेपर प्रेशर डज नॉट डिपेंड्स अपॉन साइज ऑफ द फ्लास्क. हा, आणखीन एक कंडिशन असू शकतो, ज्या फ्लास्क मध्ये ठेवलेलं आहे त्याची कंडक्टिंग कॅपॅसिटी किती आहे त्यावरती डिपेंड असू शकतं. पण आपल्याला त्याच्याशी म्हणजे एकाच फ्लास्कचे किंवा एकाच प्रकारच्या मेटलचे फ्लास्क आहेत, एकाच प्रकारच्या मेटलचे डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट साइजेस फ्लास्क आहेत, तर त्याच्यामध्ये जर ही प्रोसिजर असेल तर त्यापासून क्रिएट होणाऱ्या ज्या वेपर्स आहेत आणि त्याचं जे प्रेशर आहे ते प्रेशर मात्र सेम असतं. मग दुसरी कंडिशन आहे, आणखीन काही कंडिशन याच्यामध्ये असतील का, तर फॅक्टर्स ऑन विच द वेपर प्रेशर डिपेंड्स, म्हणजे कुठल्या कुठल्या फॅक्टर्स वरती वेपर प्रेशर डिपेंड्स आहे. साईज वरती डिपेंड आहे का, नाही. मग कशावरती डिपेंड आहे, इट डिपेंड्स ऑन लिक्विड अँड टेम्परेचर, नेचर ऑफ लिक्विड अँड टेम्परेचर. लक्षात येते बघा, वेपर प्रेशर कशावरती डिपेंड आहे, नेचर ऑफ लिक्विड अँड टेम्परेचर. मुद्दा लक्षात आला का, नेचर ऑफ लिक्विड अँड टेम्परेचर. आता नेचर ऑफ लिक्विड बद्दल आपण चर्चा करू, पहिले टेम्परेचर बद्दल. एखाद्या फ्लास्कला म्हणजे सेम आकाराचे फ्लास्क आहेत आणि दोन्ही गॅसवरती ठेवले आणि एका फ्लास्कला मोर अमाऊंट ऑफ हीट आहे, दुसऱ्या फ्लास्कला लेस अमाऊंट ऑफ हीट आहे, तर त्यावेळेस तुमचं ऑब्झर्वेशन काय असेल, म्हणजे कोणापासून वेपर्स जास्त क्रिएट होतील, ज्याला तुम्ही मोर अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइड करत असाल त्यापासून तुम्हाला मोर अमाऊंट ऑफ वेपर्स पाहायला मिळतील, ज्याला तुम्ही लेस अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइड करता त्याच्याकडनं लेस वेपर्स पाहायला मिळतील. दॅट मीन्स वेपर प्रेशर विच इज डिपेंड्स अपॉन प्रोव्हाइडिंग हीट और टेम्परेचर. म्हणजे वेपर प्रेशर हे टेम्परेचरवरती डिपेंड आहे. टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर इन्क्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस वेपर प्रेशर डिक्रीजेस. अनदर concept, nature of liquid. Nature of liquid. So nature of liquid is also depends upon vapor pressure. If the, for example, we observe we observe two liquid, water and ethanol. It is a liquid state and this one is a liquid state. तर या दोघांना जर सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइड केली, या दोघांना जर सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइड केली तर याच्यापैकी इव्हापरेशन कोणाचं किंवा वेपर कोणाच्या जास्त क्रिएट होतील, बोथ प्रोव्हाइड सेम अमाऊंट ऑफ हीट, सो इथेनॉल क्रिएट great amount of or more amount of vapor as compared to water. तर सेम अमाऊंट ऑफ हीट या दोन्ही फ्लास्कला जर प्रोव्हाइड केली तर इथेनॉल कडनं आपल्याला ग्रेटर अमाऊंट ऑफ वेपर्स पाहायला मिळतील. हाही पीवर आहे, पी नॉट इथेनॉल, त्याच्या वेपर्स पाहतोय, आणि पी नॉट कोण H2O त्याच्या वेपर पाहतो होतो. तर मग कोणाचे जास्त आहेत वेपर्स, वेपर्स ऑफ इथेनॉल is greater as compared to vapors of water. So this one is a vapor of ethanol is greater as compared to vapors of water. But it is why? It is depends upon formation of hydrogen bonding. It is depends upon formation of hydrogen bonding. So in ethanol there is a carbon, there are the two carbon, hydrogen, oxygen, so there is a great link is there, and water molecule consists of oxygen and hydrogen only, so oxygen creates greater amount of hydrogen bonding in water molecule as compared to ethanol. Ethanol creates less amount of hydrogen bonding, so therefore those create less amount of hydrogen bonding, it is easily evaporates. So ethanol creates hydrogen bonding, therefore it is easily evaporates
as compared to water, because greater amount of hydrogen bonding is to be created, so there is a force of attraction between molecules. Vapor pressure is inversely proportional to the force of attraction between molecules. Vapor pressure is inversely proportional to force of attraction between molecules. If it is a greater force of attraction, less vapors. If it is a less force of attraction, greater vapors. In ethanol, there is a less force of attraction, therefore greater vapors, and here is more force of attraction, there is a less vapors. So it is the concept in that one. आणि इथपर्यंत आणखीन एक एक्झाम्पल आहे याच्याशी संबंधित, तर तेवढे एक एक्झाम्पल आपण सध्या पाहूया. ओके, another example of liquid is monohydric alcohol, dihydric alcohol and trihydric alcohol. We already know about the alcohol. Monohydric alcohol, that is called as alcohol, ethyl alcohol, methyl alcohol and propyl alcohol. So these are the monohydric alcohol. Okay, then another one is a dihydric alcohol. So there are the two hydroxy group present in the compound, that is called dihydric alcohol. And the last one is a trihydric alcohol. That means these compound consist of 3 OH group or 3 hydroxy group, that is called as trihydric alcohol. Okay, so so which alcohol produces greater amount of vapors? First one is a monohydric, another one is dihydric, and next one is a trihydric. Monohydric, C2H5OH, ethyl alcohol, dihydric, that is a glycol, and trihydric, that is glycerol. It is an alcoholic family. These are the member of alcohol family. These are the member of alcohol family. So it is a monohydric alcohol, dihydric alcohol and trihydric alcohol. It consists of only single OH group, it consists of 2 OH group, this consists of 3 OH group. आता हे सगळं नेचर ऑफ लिक्विड वरती डिपेंड आहे. वेपर प्रेशर इज ऑलवेज डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ लिक्विड अँड टेम्परेचर, बट इट डज नॉट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ ऑर साईज ऑफ फ्लास्क. नेचर किंवा फ्लास्कच्या साईजवरती डिपेंड नसतं, तर ते त्याच्या नेचर, लिक्विडच्या नेचरवरती किंवा त्याला प्रोव्हाइड होणाऱ्या टेम्परेचरवरती डिपेंड्स असतं. त्याचबरोबर वेपर प्रेशर हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं force of attraction between molecule. Less force of attraction, greater vapor pressure, greater force of attraction, less vapor pressure. तर या कन्सेप्ट वरती जर तुम्ही पाहिलं, it consists of single OH, it consists of 2 OH, it consists of 3 OH. मग आता जो मुद्दा आहे, which one creates greater amount of vapors? So this one is only single oxygen, because oxygen is a क्रिएट हायड्रोजन बॉन्डिंग. ऑक्सिजन असल्यामुळं हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होतात ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन किंवा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन ऑक्सिजन. सो ऑक्सिजन क्रिएट्स हायड्रोजन बॉन्डिंग. सो इथिल अल्कोहोल consists of single oxygen
Glycol consists of 2 oxygen and glycerol consists of 3 oxygen. So who is create greater hydrogen bonding? Greater hydrogen bonding is created by glycerol. Less hydrogen bonding is created by glycol, and less hydrogen bonding is created by alcohol. So there is a less force of attraction in alcohol molecule, greater force of attraction in glycerol, and highest glycol and highest force of attraction. So it is a glycerol. So greater force of attraction produces glycerol. मुद्दा लक्षात घ्या. एकच OH ग्रुप आहे, एक ऑक्सिजन आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी. 2 ऑक्सिजन आहेत कारण हायड्रोजन बॉन्डिंग याच्यामध्ये इथिल अल्कोहोलपेक्षा हायड्रोजन बॉन्डिंग या ठिकाणी जास्त होणार आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी अट्रॅक्शन वाढेल. आणि इथं 3 ऑक्सिजन आहेत, आणखीन हायड्रॉक्सी ग्रुप वाढले, ऑक्सिजन वाढले, या ठिकाणचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. ज्या ठिकाणी ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं अशा ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग कमी होतात, म्हणजे जास्त असतात. ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे, वेपर प्रेशर याच्या कमी असतील, त्याच्यापेक्षा याच्या थोड्याशा जास्त, सगळ्यात जास्त याच्या. सो वेपर प्रेशर ऑफ इथेनॉल is greater as compared to vapor pressure of glycol and vapor pressure of glycerol. So these are the nature of liquid. All these are the liquid state. आणि मग या लिक्विडच्या नेचरवरती याचं वेपर प्रेशर डिपेंड्स आहे. इथिल अल्कोहोलचं वेपर प्रेशर जास्त, इथेनॉल म्हणजेच इथिल अल्कोहोलचं वेपर प्रेशर जास्त, ग्लायकॉलचं वेपर प्रेशर त्याच्यापेक्षा कमी, आणि सगळ्यात कमी ग्लिसरॉलच्या आहे. अशा प्रकारे हा नेचर ऑफ लिक्विडवरती येणारा कन्सेप्ट आहे. ऑल क्लिअर? सध्या पुरता ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का? चला ठीक आहे. आज या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येऊयात. तोपर्यंत इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.